महत्त्वाची बातमी। IIT मुंबईत 21 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। सिव्हिल शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या आहे। विद्यार्थ्यांना हे टोकाचं पाऊल उचलले। 21 वर्षीय हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलंय। नमन अग्रवाल असं विद्यार्थ्याचं नाव आहे। नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। IIT मुंबईत 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या आहे। सिव्हिल शाखेत शिक्षण घेत होता हा विद्यार्थी। हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवण्यात आलंय। भाजपसोबत जायचं नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं, राऊत म्हणतायत। कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही उद्धव ठाकरेंचे संकेत आहेत। खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय। तर अजित पवार स्वतंत्र होते। संजय राऊत म्हणतायत भाजपसोबत जाताना अजित पवार यांनी आपले विचार खुंटीला टांगले नाहीत, असंही या ठिकाणी राऊतांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांचं स्टेटस ठेवलंय। सेल्फी फोटो ठेवून आठवणींना उजाळा दिलेला आहे। आज अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 8 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर सुप्रिया सुळेंनी दोघांचा सेल्फी हा आपलं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे। तर तिथं युगेंद्र पवार यांनी देखील प्रिय अजित काका म्हणत भावनिक पोस्ट लिहिलेली आहे। तिथं नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी देखील ज्यावेळी अजित पवार त्यांच्या फार्म हाऊसवर आलेले होते त्यावेळीचे क्षण कॅमेरात जे टिपले गेलेत त्या आठवणींना उजाळा दिलाय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवार यांनी वक्तव्य केलंय। विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। विलिनीकरण चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, मग विलिनीकरणासंदर्भात फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल शरद पवार उपस्थित करतायत। सगळे चर्चेचे कुठेच नव्हते, त्यावेळी त्यांना भाष्य करायचा का अधिकारी व्हायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।